नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम मजूर पेटी वाटप या दिवसापासून सुरू होत आहे. कोणती तारीख, कोणत्या दिवशी आणि कोणत्या जागेवर याचं सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओ समोर मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा. नमस्कार मित्रांनो, दिनांक 7/4/2025 पासून पेटी वाटप हे सुरू होत आहे. दिवस आहे सोमवार, दिवसा आणि अमरावतीसाठी. परंतु आधी कॉल येणार आहे. कॉल आल्याच्या नंतरच कुठं यायचं याचा पत्ता सांगण्यात येईल आणि तिथं तुम्हाला बोलवण्यात येईल. सर्व नवीन कामगारांना, लाभार्थ्यांना कॉल येणार. कॉल आल्यावरच पेटी घ्यायला जायचं आहे. स्वतःहून कोणीही पेटी घ्यायला जाऊ नये. जर तुम्ही विना कॉल पेटी घ्यायला गेलात तर विनाकारण तुम्हाला परत यावे लागेल, याची नोंद घ्यावी. पेटी ज्यावेळेस तुम्ही घ्यायला जाल त्यावेळेस तुम्हाला सोबत कोणकोणती कागदपत्र न्यावे लागेल सोबत तुम्हाला समोर सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दिवसा आणि अमरावतीसाठी तुम्हाला पहिले अगोदर कॉल येईल. जे सोमवार दिवस आहे तर कॉल येईल. कॉल आल्याच्या नंतरच जायचं. विना कॉल आल्याशिवाय जाऊ नये. बाकीचे जे तालुके आहेत त्यांना पण कॉल येईल आणि त्याचं पेटी वाटप कुठं आहे तर ते त्यांना फोनवर सांगण्यात येईल. हे फक्त मी अमरावतीकरिता सांगत आहे. प्रत्येक तालुका स्तरावर पेटी वाटप होणार आहे. या गोष्टीची तुम्ही सगळं कामगारांनी नोंद घ्यावी. तर आता सोबत न्यायची कागदपत्र, कामगार पावतीची झेरॉक्स लागेल 2, आधार कार्डची झेरॉक्स लागेल 2, राशन कार्डची झेरॉक्स लागेल 2, पेटीचा अर्ज लागेल 2. तर पेटीचा अर्ज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी लावून देईन. या सगळ्याची झेरॉक्स काढायची, 2 पंच बनवायचे आणि सोबत आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबत घ्यायचा आणि मोबाईल नंबर, याची तुम्हाला गरज लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला फोन येईल तर फोनवर तुम्हाला ॲड्रेस पण सांगण्यात येईल. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून देत आहे. नागपूर रोड, विजिलँड, कपडा मार्केट, लाईन नंबर 5, डाव्या बाजूला नांदगाव पेठ. सर्वात शेवटचे गोडाऊन आहे मित्रांनो, डाव्या बाजूला. तर तिथं तुम्हाला पेटी वाटप हे मिळणार आहे. तर पेटी वाटपसाठी तुम्हाला इतके कागदपत्र नेणं आहे जितके मी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये. तर विना कॉलचा कोणीही जाऊ नये. तुमचा दिवस जरी सोमवार असला तरी दिवसा आणि अमरावतीवाल्याचा कॉल आल्याशिवाय कोणीही जाऊ नये. या गोष्टीची सगळ्या कामगारांनी नोंद घ्यावी. तर सोबत मी हा कागद लावून देत आहे, फॉर्म लावून देत आहे. हा फॉर्म खूप सोप्या पद्धतीचा आहे. यामध्ये फक्त तुम्हाला तुमचे नाव लिहिणं आहे आणि वय लिहिणं आहे, पत्ता लिहिणं आहे आणि एम एच क्रमांकी पावती क्रमांक लिहिणं आहे आणि नोंदणी पावती दिनांक लिहिणं आहे ज्यावेळेस तुमची नोंदणी झाली तिथे. आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर लिहिणं आहे. जिथे जिथं तुम्हाला मी सांगत आहे तिथे तिथं तुम्हाला लिहिणं आहे. त्याच्यानंतर अर्ज देण्याची स्वाक्षरी म्हणजे कामगाराची स्वाक्षरी करणं आहे. त्याच्यानंतर पत्ता लिहिणं आहे आणि स्थायी पत्ता आणि मोबाईल नंबर यामध्ये टाकून देणं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.